श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजाही केली जाते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 समाप्त होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 7:35 होणार आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वीर्यान योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शिववास योगही असेल. धार्मिक मान्यतेनुसार या योगात शिव कैलासात वास्तव्य करतात. या योगात गणेशाची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, वास्तुदोष, संकट तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गोमातेची करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. येत्या 20 ऑक्टोबर रोजी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आहे. करवा चौथ व्रत देखील याच तारखेला पाळलं जाईल. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यालाच अखंड सौभाग्यवती व्रत असेही म्हणतात. भगवान शंकरासाठी करवा चौथचं व्रत माता पार्वतीने ठेवले होते असे म्हटले जाते. या दिवशी महिला चंद्र पाहून व्रत सोडतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचं आहे आणि गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना पिवळं चंदन किंवा लाल चंदन लावावं, तसेच शेंदूर लावावा आणि गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल तसेच दुर्वा अर्पण करायचे. ही दुर्वा अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातावर ही दुर्वा अर्पण करायची. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे अर्पण करायला लावायचं. तसंच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जपसुद्धा 108 वेळा करायला लावायचं. आता तुमची मुलं खूप लहान आहेत, त्यांना 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला त्यांच्याकडनं ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. तसेच तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमसुद्धा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे. ती लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व सेवा गणपती बाप्पांच्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं. तसंच त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. काहीही तुम्हाला नाही शक्य झालं तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं आहे.
तसेच या दिवशी आपल्याला वक्रतुंड संकष्टी चतुर्थीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गोसेवाही करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनूच्या रूपामध्ये झाला होता, तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्तीही होत असते, तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गोसेवाही करायची आहे। तर ह्याकरता आपल्याला एक ताजी पोळी ही गाईकरता तयार करून घ्यायची आहे। ही पोळी तयार करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीसं हळदही टाकायची। हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आणि ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच त्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो। तसेच आपल्याला 21 दुर्वांची जोडी ही आवर्जून त्या पोळीवर ठेवायची आहे। आता दुर्वा जर आपण गाईला खायला दिल्या, म्हणजे दुर्वा म्हणजे हिरवा चारा जर आपण गाईला खायला दिला तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा आपला बुधग्रह तो मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं। अशी ही पोळी जी आहे ती घेऊन आपल्याला जायचं आहे गाईजवळ। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे। त्यानंतर ही पोळी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं ही पोळी तिला खायला द्यायची आहे। असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे, कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे। अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, इडापिडा, नकारात्मकता तर दूर होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे ते सुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।